24 वर्षांनंतर शरद पवार आज पुण्यातल्या ऐतिहासिक काँग्रेस भवनाला देणार भेट। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आले नव्हते काँग्रेस भवनात। अनिल देशमुख आज येणार आर्थर रोड जेल बाहेर। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 14 महिने होते गजाआड। नागपूरला जाण्यासाठी कोर्टात करू शकतात अर्ज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना अटक। कारवाईनंतर शिवसैनिक आक्रमक। क्राईम ब्रांच युनिट बाहेर जोरदार घोषणाबाजी। बेळगाव, कारवार आणि निपाणी सीमा भागातील 865 गावं महाराष्ट्राचीच। विधिमंडळात एकमुखाने ठराव। सीमा भागातील लोकांसाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर। विधिमंडळ अधिवेशनात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे मंत्री विरोधकांच्या रडारवर। सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई आणि उदय सामंतांवर आरोपांच्या फैरी। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन। तर काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा होणार सत्कार। धुळे शहरात गोवरच्या साथीचा कहर। एकाच दिवसात आढळले तब्बल 34 नवे रुग्ण। सर्व बालकांची प्रकृती स्थिर। अभिनेता शिजान खानला आज कोर्टात हजर करणार। तुनिशा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी शिजान खान अटकेत। साई भक्तांसाठी साईबाबा संस्थानकडून अवघ्या 20 रुपयात चहा, नाश्ता, जेवण आणि मुक्कामाची व्यवस्था। गर्दीमुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा। आणि मुंबईत गुरुवारनंतर पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता। नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान 14 अंशांवर जाणार। हवामान विभागाचा अंदाज।